कपडे वाळले वाटतं. हे माणूस केव्हाचे डबडे घेऊन गेलं तर अजून येईना. किती वेळ झाला. यायचं ना बरं पटकन यांनी. एक नंबर. लय भारी वाटलं. कालची भाजी एक नंबर. खरंच देवा, मला बायको म्हणजे ना नुसती सुगरण दिली, सुगरण. काय हो एवढा टाइम लागतो का? आता तुला माहिती आहे ना, मला गेलं म्हणजे अर्धा तास 40 मिनिटं लागा त्याचे. गेले का तिकडेच बसून राहता. आता किती दिवसाचं मला तुला माहिती आहे, चांगलं मूळव्याध झालंय. बाई तुम्हाला म्हणते ऑपरेशन करून टाका तरी तुम्ही ऐकत नाही. अगं ऑपरेशन करायचं म्हणजे त्याला 10-12 हजार रुपये लागत आहे आता. मग त्याला काय होतं, करून टाका ना ऑपरेशन. हे केव्हा चालणार तुमचं बरं, ते असं? करायचंय काय नाही ग, ते कापीत आहे डायरेक्ट डॉक्टर. मग त्याला काय होतं? काय होतं म्हणजे ना, ते मग माझे लय हाल होतील ते. इंजेक्शन देता होते. अगं पण मूळव्याधाचं ऑपरेशन केल्यावर ते बरं होईल 100%, याची काय गॅरंटी? अहो मग तोंडाला थोडं आवरा ना. हा नुसतं तुम्हाला चमचमीत खायला लागतं. ते मिरच्या आणून दिल्या मला नुसतं तळ. रोज उठून सुटून एवढ्या मिरच्या लागते तुम्हाला खायला. हा मसाल्याचे घे, चमचमीत खाय, हे खाय. मग तुम्हाला कळत नाही का? अगं तुला माहिती आहे ना, मला आहे ना चमचमीत खाल्ल्याशिवाय होत नाही. म्हणून आहे ना मी ऑपरेशनही करीत नाही. मग ते तुमचं रडगाणं मला सांगू नका बरं का. मग मी ना उद्या परवा आहे ना एक वैद्याकडे जाणार आहे. तिथून मस्त पैकी ना आपले औषध आणणार आहे. आणि त्या वैद्याने काय होणार आहे बरं? आला गुण तर आला गुण. अहो मग त्याच्यापेक्षा ऑपरेशन करून घ्या ना मग. नको नको, मला लय ब्या वाटत आहे. बरं जाऊ द्या मग. दादा कुठे? दादा ते गेलेत लग्नाला. लग्नाला का? हा. पूजा, काय? माझा शर्ट आण बरं. कुठे चालले? गावात चाललोय मी. गावात कशाला? अगं त्या दिप्याकडे चाललोय. ते दिप्याकडे माय आहे ना 500 रुपये उधारी आहे. हा का? मग मी काय म्हणते ऐका ना, हा मग तेवढं मिसळ पाव घेऊन या ना. पाय, तुलाही चमचमीतच लागत आहे. हा मग आता भूक लागली आहे. मी काय स्वयंपाक केला नाहीये. जा घेऊन या. केला नाही? नाही. बरं आण डाबा लवकर वय. शर्ट हा. आण लवकर वय. थांबा. आज पाऊस येतो का काय काय माहिती. आज लईच भरून आले. या बागात चांगलं काळ होऊन आले. ए पोराय भो, काय रे तिथं? धर शर्ट. धुतलंय ना पण? हा मग हा दे. 2 डबे दिलेत बर का. 2? हा. सांडू नका, नीट आणा. रस्सी थोडी जास्त घ्या. आणि पाव किती आणू? पाव आणा 1-1.5 डझन आणा दोघांपुरता. दोघांपुरतेच? हा. आणि गंगारामला? त्याला मरू द्या ना, तुम्हाला काय एवढं पडलंय हो. घेऊन या बरं तुम्ही. बर त्याचं जाऊ दे, मरू दे. हा लवकर या बरं का, मला लय भूक लागली. आलो आलो. हा. विठ्ठला पांडुरंगा, तुझं दर्शन घेतल्याशिवाय मन प्रसन्न होत नाही रे. किती वेळा मी माझ्या बापाबरोबर पंढरपूरला वारीत आलो, पण पांडुरंगा खरंच बरं वाटतं मंदिरात आलं की. घरी तर जाऊ वाटत नाही, पण काय करायचं, घरी नाही गेलो तर जेवायला मिळायचं नाही. वहिनी जेवायला देते का नाही काय माहिती. वहिनी तर दारातच बसली. आले का महाशय? गाव कोळपून आले? वहिनी तुम्हाला तर माहिती आहे ना, आंघोळ झाली माझी की मी कुठं जातो? पांडुरंगाच्या मंदिरात. हा. बाकी दुसरं काम काय तुम्हाला? वहिनी भूक लागली हो. मग मंदिरात गेलते तिकडे भीक मागायची ना. तुम्हाला कोणी भीक दिली असती? इथं तुम्हाला घरीच यायचंय का? वहिनी असं का बोलताय? मग कसं बोलू तुम्हाला? काय कामधंदे आहे का तुम्हाला? सांगा बरं. नुसतं गिळायला लागतंय. जावा तिकडं. हो वहिनी, सकाळपासून खरंच अजून चहाचा घोट नाही घेतला मी. मग मी काय करू? लय भूक लागली, द्या ना. मी स्वयंपाक नाही केलेला. मी स्वयंपाक नाही केला? नाही केला मी स्वयंपाक. अहो वहिनी, मग माझं कसं काय व्हायचं? जा ना म्हणलं तुम्हाला, मंदिरात गेलते भीक मागा तिकडं. जा, कोणी दिल तुम्हाला? पळा माझ्या डोकं नको खाऊ इथं. माझी काय गरज पडली भीक मागायला जायची? माझ्या बापाचं घर आहे. काय म्हणले? बापाचं घर आहे? हो. तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही लय बोलायला लागले? हा मग बापाला सांगायचं आणि करून खाऊ घाल म्हणा ना. मग मला कशाला म्हणता इथं? वहिनी तुम्ही आहे ना, दादा घरी असले की बरोबर जेवायला वाढतात, आणि दादा बाहेर गेला ना
की मला खाया प्यायला देत नाही बघा तुम्ही. मग तुमचं काय म्हण आहे का दादाची धाकानी मी तुम्हाला देते काय? इथून निघा तुम्ही, जा माझ्या डोकं खाऊ निघा इथून. हो वहिनी वाढा ना मला. अहो नाही म्हणले ना जेवायला, जाय ना भीक माग तिकडं बाई, निघित ना, येऊ नको परत इथं. असं का करता वहिनी तुम्ही? मग वा रे वा, काम धंदे नाही काय नाही, इथं येतो 2-2 टाइम गिळायला इथं. निघितून. मी माझ्या बापाच्या जीवावर खातोय. मग बापाची जीवावर खाते, ते बापाला सांग मग. येऊ दे दादाला सांगतो मी. काय दादा धमकी देताय का मला? दादा धमकी देताय मला? मग सांगते सरळ रा, निघा इथून. हे बा माझ्याकडून काय वाईट होऊन जाईल, तुम्ही निघा बरं इथून. तू जा, निघा इथून. तिकडं भीक मागा तिकडं खा, येऊ नका परत इथं मागायला. अरे इथं वर तोंड करून भूक लागली. आता हे माणूस पण कधी येतं काय माहिती, मला भूक लागली इथं. मर्दे बाई मला चक्कर येऊ राहिले, घेते ना आया बाय. वारे काय सुटलंय काय माहिती आज. अय अय गंगाराम, कुठं चाललाय रे? काय सुमन आहे? कोणी का चाललाय इकडं? जातो दिसल तिकडे रस्ता मोकळा. का बरं? वहिनीनं घरात नाकलून दिलं. हाकलून दिलं? तिथं काय बापाचं घर आहे का? ये बस इड. जेवण केलं का? कशाचं जेवण सुमन आहे? सकाळपासून चहा पण नाही. नाही. कठीण अवस्था आहे बाबा तुझी. दादा घरातनं बाहेर गेला ना, हा माझं असंच हाल आहे बघ. खरं नाही बाबा रे, काय म्हणते ना, देवाने जन्म द्यावा तो सोयीचा द्यावा, नाही तर नाही दिला तो बरा. आई होती, आई माझी लय काळजी घ्यायची सुमन आई. हा ना, ती खरंच तुझे लय भारी बाई होती रे. तिला कसं द्यावा ना लवकर बोलावणं केलं. त्या आईच्या जागेवर मला नेलं असतं बरं झालं असतं. ती मरायजोगी बाई नव्हती, लय भारी बाई होती. कायमचं ना अशी मी वाटाणा चालले का ती अशी यायची कायमचं, तुझंच तिच्या रात्रंदिवस तिच्या डोक्यामध्ये तेच राहायचं, दुसरं काहीच नाही. खरंच तिला माझी लय काळजी होती. मला ती तिच्या हातानं घात चारायची. चावदी नादी नाही लावू. जेवण करतो का? मी डबा आणलाय. अरे बाय आलाय निंदायला, मला लय चक्कर येऊ राहिले म्हणून करताना मी म्हणलं थोडी सावलीत बसते. या बाय सकाळी जेवण करून आले मी, जेवण सुद्धा तर डबा खाऊशी वाटन. थोडंसं जेवण कर, मरू दे. नको सुमन आई, थोडंसं उपाशी कर. राहायची आणि मी जेवायचं नाही नाही, चांगलं मला भूक नाहीये. मी सकाळी पोटभर जेवण करून आले. आता आणला डबा पण मला काही भूकच नाहीये. काय नादी नाही लागू बाबा, कुठं बसवतो ये करीत तरी, जाऊ दे. ये ना, याच्यातून पोळी घे अशी धर. या बाई याच्या तुला डबा खोलून ठेवलाय. हे ना गडीभर मला लय चक्कर आले म्हणून करताना आले मी. पण तू जेवली असते बरं झालं असतं. अरे मी लय पोटभर जेवून आले. आता मी येते, कर जेवण. या बाय डबा खोलून ठेवलाय, तुला घे, लाजू नको. मी तो आईसारखी आहे, लाजायचं नाही अजिबात. खाऊन घ्यायचं पोटाला, कुठं त्यांच्या नाद लागवतो. येऊ का मग मी? काय आवर तू खायचा नाही बाबा? नाही खातो मी. नाही नाही, धर खोल डबा, हान खाय पाहू. खातो मी. पोटभर खाय, तुला काय लागन ते. मी काय आता जेवणार नाही, पोटभर जेवून आले. मिरची खाय, याच्यात भातही वाटलं तर, खाली भाजी. हा येऊ का मग मी? हा ये. माशा पाहिया घे, आवर तू खायचा नाही बाबा. मी जाईन निघून आणि तू तसंच मांडून ठुशील. मी येते, बाया बसेल, जेवण कर बर का. हा? खरंच सुमन आहे, तुझा स्वभाव खरंच लय भारी आहे. अरे या बाय, कोणी वाटाचा वाट सर्व आला ना, तानाची ताण, बुकाची बुक, मला आहे ना पहिल्यापासून सवय बाबा. या बाय काहीच नेत नाही संग, सगळं ठेवल्या ठिकाणी राहत आहे. पण ना आताच्या बायाला आखली नाही आहे. जे घालीत आहे ना त्याला सुद्धा आडव्या वात्या द्या. जाऊ झाल्या तर, पण माझा धर्म आहे ना, मी सोडणार नाही. माझं हेच संग येणार आहे. मला त्या धनदौलतीचा काही उपयोग नाही आहे, मला त्याची आशा भूक पण नाही. कर जेवण तू, आवर. हा जेवतो सुमन आहे. हा मी येते. सावलीत जाऊन बसते का? हा मला चक्कर येऊ राहिले रे. त्या बायाला म्हणले घ्या बाया, मी दर्शिक जाते. हा. विठ्ठला पांडुरंगा, खरंच रे कुठं तरी तू 2 घास देतो. सुमन आहे ना, तिचा डबा मला दिला. बिचारी जेवली का नाही काय माहिती. हा, मी पण अर्धा डबा खातो, अर्धा सुमन आईलाच ठेवतो, खाऊन घेतो. आता इथं येऊन खाताय का? हा, तुम्हाला लाज वाटते का काही? जे लोकांपुढे तमाशा आहे की नाही, याची वहिनी याला खायला देत नाही म्हणून. कोणाचा आहे तो डबा? आणा इकडं. कोणी दिला तुम्हाला डबा हा? कोण दिला डबा हा सांगा मला. सुमन आहे ना. सुमन आयला तेवढंच काम आहे काय तिच्या घरातलं बघायचं ना तिने? हा
तुम्ही देत नाही ते तिनं दिलंय मला खाऊ द्या. काय खाऊ द्या? तुम्हाला म्हणले ना तिकडे जाऊन भीक मागा म्हणून, म्हणले का नाही? ते सुमन आईला बघते ना मी. वहिनी एवढं नका निष्ठुर वागू. काय निष्ठुर वागले मी? काय निष्ठुर वागले सांगा बरं मला तुम्ही. माझ्या दादाला कळलं ना हा, मग बघा तुम्ही. काय करणार ते मला? वा रे वा, लगेच आले इथं जेवायला. इथं बरं झालं मी मोटर चालू करायला आले, मला लगेच दिसलं. देवा, अरे तसं नाही मला जेवायला दिलं, ती सुद्धा काढून नाही दिलं वहिनीनं मला. कारण निष्ठुर झाला देवा तू. पांडुरंगा, रोज तुझ्या देवळात येतो मी, तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवस सुद्धा जात नाही, तरी सुद्धा माझ्यावर असं वागलास तू. नाही देवा, आता मला सांगायचंच नाही. मी आहे ना या विहिरीतच जाऊन आता जीव देतो. देवा, का रे असं माणसाचा जन्म दिलास मला? जन्म नसता दिलास तरी बरं झालं असतं. काय मला जन्म देऊन उपयोग झाला? एक तर मला आई माझी सोडून गेली. आई असती तर ही वेळ माझ्यावर आली नसती. परमेश्वरा, तिला जन्म तो मला असा अपघाचा जन्म दिलास. एखादा चांगला जन्म दिला असतास परमेश्वरा, मी माझ्या पायावर तरी उभं राहिलो असतो. असं माझा हाल तरी झालं नसतं रे. नाही, माझा जगून पायाचा उपयोग नाही. मी आता जीवच देतो. विहिरीचा कट्टा पण लय उंच, काहीतरी पायाखाली घेतो. देवा, पांडुरंगा, माफ कर रे मला. मी आता आत्महत्या करतोय. काय करणार, पण मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. वहिनी माझे लय चाल करते, खायला पियाला देत नाही. भाऊ पण असा आहे, सगळं बायकोच ऐकतो. नाही देवा, मला तुझ्या पैशी घे, मला तुझ्या पायापाशी जागा दे रे देवा. घे मला तुझ्याजवळ, मला जगून पाहताच नाही. अरे काय करू राहिला तू? ए खाली उतर. नाही, सोड मला. काय झालं तुला? पेन सोड मला. तू काय झालं? ए गंगाराम, तुला काय एवढी जीवा बोंब आली रे? पिनू, हा, पाया पडतो तुझ्या. मी काय झालं? जातो निघून. मी जाऊन तू येरी जीव देतो का? मला जगायचंच नाही, जातो. ए बाबा, या बाय तू सगळं वाटून होईल. या बाय तू भावाला जमीन जाईल, सगळं तू भाऊ जाईल, लगेच बळकून घेईल. कुठे जातो? मला काय नको, मी तुझ्या पाया. अरे ए गंगाराम, येड्या नको करू. ए गंगाराम, नाही, सोड मला. अरे ऐक. सोड ना. अरे ऐक, अरे सोड. चल तुला दादा का घेऊन जातो. तो दादा का? नाही, सोड मला. अरे नको, खरंच देतो काय जीव? सोड पिणे मला तू. नाही नाही नाही, सोड मला. ए गंगाराम, सोड मला. काय येड्यावानी करतो? सोड ना. नाही को सोडू. तू सोड. सोड ते सोड. चल तिकडे दादा क. अरे मरू दे रे मला. चल काल मरतो. सोड ना मला. पिनू सोड तू. पिनू ऐक ना रे. काय रे? काय झालं पिनू? काय झालं? हा? येरी जीव देतो. काय रे गाड्या? मी ते गाईला बुसा नाही चालू ती मग ती जाळी तिकडेच फेकून दिली. हत्या काय झालं? मला जगायचंच नाही दादा. खबर? पण मी मला- काय म्हणतो, हा? तुमचं पोत तुमच्या पाय आणून सोडलंय. पाहिलं बरं झालं पिनू. जाऊ दे तुला, त्याचा जीव आवला त्याचा. मग? हा, तुला देव ना भाऊ चांगली जागा दिली बरं का. देईल का? मग येऊ का मी? हो. चला त्याला सांगा. हा हा, जाय तू. गंगाराम, काय झालं होतं तुला असं? मला जगायचंच नाही दादा. जगायचं नाही? नाही जगायचं. ते तू काय करू राहिला असं? रडू राहिला? डोळे पुस बरं, आणि रडू नको आता. हा, काय झालं मला सांग. कोणी काही बोललं घरात?
हा घरात हाल चालले माझे. हाल चालले तुम्ही गेल्यापासून जेवायला नाही. आईला काय करावं त्या माझ्याला आणि त्याच्या बायकोला हा तसं पण आहे ना, जेवायला दिलं तो सुद्धा डबा इस्कून द्यायला वहिनीने. म्हणजे सुमन आहे तुला जेवायला दिलं तर हं. आणि तिनं येऊन काय केलं हिसकून घातलं. माझा घास हातातला पिकून दिला आणि डबा घेऊन गेले. आईला अवघडच सून भेटली बरं का मला. सकाळ सकाळ मला वहिनीने लय मारलं. तरी मी लग्न जुळवायच्या टायमाला मध्येच तिच्या आईबापाला विचारून घेतलं, म्हणलं मा पोरगा एक अपंग आहे ते व्यवस्थित सांभाळावं लागेल. तेव्हा ती हा म्हणली आणि आता काय करायला लागली, त्रास द्यायला लागली तुला. हा माझा जन्म झाला तेव्हाच का नाही मला मारून टाकलं. अरे भाऊ तू का मुंगी काढी का तुला मारून टाकायला सांग. माझ्यावर ही वेळ आली नसती. आईला माय डोक्याला इतका ताण झालाय. तू आई राहायला लागत होती आणि मी मारायला लागत होतो. हा काय सांगत आता आई ते बरं आहे. तू भाव सुद्धा तसंच हा ना लय दम देतो मला. तुला दम देतो का त्या आईला तो तर बाहेर बायकोचा बैल झालाय. आता काय सांगा बायको बरं त्याचा काहीच दखत नाही. हा बरं चाल घरी चल. नाही मला घरी चाल चाल तू माझं चल पुढे चाल. नाही इकडं वाईट तिकडं कुठं चाललाय मला नाही जगायचं तू. दादा. चाल घर चाल मला पाव त्यांच्या चल गंगाराम चल. आता झोपेला असेल घरात. पाहतो त्यांच्या थांब. सुन भाई अरे पूजा पूजा काय हो मामा? मधू कुठे ते गावात गेले. गावात काल गेलाय काम होतं थोडं त्यांचं. काय होत हा. बरं मग ते जाऊ दे. गंगारामला जेवायला कावर दिले आज. अहो मामा मी स्वयंपाकच नाही केला आज आणि त्यांना म्हणले मी करते काहीतरी मग खाऊ आपण दोघं. मी पण नाही जेवले अजून. आणि तो नाही ते पण नाही जेवलेले. नाही नाही. मग तुम्ही तिघाही उपाशीच का. हा ते भाजीपाला नव्हतं ना घरात हा मग त्याच्यामुळे त्यांना भाजीपाला आणायला पाठवला मी. काय सुन भाई काय? तुम्ही सकाळी चहा बरोबर पाव खाले बरोबर ना. मी नाही खाल्ले. नाही खाली पण त्यानं स्वतः पाहिलं त्यानं मला तर येताना सांगितलं रस्त्यानं. ते काय सांगतील तुम्हाला? तुम्ही दोघांनी चहा पाव खाले त्याला दिले नाही का मग. अहो मी ठेवले होते देण्यासाठी. मग ते नव्हते. ते नव्हतं तो कुठे घालता ते पार नंतर आले. काय रे कुठे घालता रे सकाळी तू. दादा मी देवळात रोज जातो, पाया पडून घरी येतो का नाही. हा तू येतो रोज हा. मला अजून चहा पण दिला नाही त्यांनी. ना ग अगं चहा तर द्यायचा ना करून त्याला. मग ते आलेच नाही ना. ते घरी आले मी म्हणलं थांबा ते लगेच निघाले. काय सुन बाई तू तेव्हा जांभळी आम्हाला म्हणा मी सांभाळेल म्हणा द्यायला मावाल्या आणि तू आता याल करू राहिली का. मग मी काय ठेका घेतलाय हा का? त्या काय घेतलं म्हणजे. तुम्ही असं काय बोलताय? अरे तो आई बापाला सुद्धा विचारलं होतं. नाही ना तुम्हाला का जेवायला देत नाही काय मी? दादा हा. मगाशी सुमन आहे ना मला जेवायला डबा दिला तो सुद्धा हिने हिसकून घेतला. काय सुन बाई काय? बरं दुसऱ्या बाईने काय त्याला जेवायला देत होती तू कावर तिने गेलेलं तोंडाचा घास वाढला. हा हो मामा मला सांगा बाहेरच्या लोकांचं खायची काही गरज आहे का? ते आता खाऊ घालतील नंतर परत नावं ठेवतील. नाही तोय म्हणणं ते बरोबर आहे. मग? पण तो जर त्याला दिला असं त्याला भूक लागेल असेल मग दिलं त्या बाईने जेवायला सुमन बाईनं. ती सुमन आहे कशी तुम्हाला माहिती ना. आता दिन खायला नंतर पर 4 चौकात जाऊन काढी मी त्याला जेवायला दिलं. मग तुम्हाला ते पटत का? सुमन बाईचं नको नाव काढू. का बरं? ती सुमन बाई नाही ना आतापर्यंत किती दान केलंय ना ते सारखी बाई नाही. हा आणि तुला एक देराला भाकर घालता येणार. अहो, मी का तुम्हाला देत नाही का? मी आज स्वयंपाक नाही केला म्हणजे म्हणून- पोरा रडू राहिले. हा हा मग तुम्हाला रडू राहिलंय आणि पोर येरीत जीव द्यायला गेलं तर कधी? म्हणजे त्या पिण्या आला पिण्याला धरून आणलाय वाचवलं त्याला. हा ते पिण्या खोटं बोलत असन. म्हणजे पिण्या खोटा मग म्हणजे कधी गेलते जीव द्यायला तुम्ही? मी आले तर गिरच बसलेले होते. म्हणजे तुमच्या लोकांवर विश्वास नाही बा कोणावर. तुम्ही शहाणे डोम कावळे मामाला नका बोलू बाय. तुम्ही मला. लय बोलला का म्हणजे त्याला पोर करवते माझ्याला. हो दादा. काय रे आला काय हा काय नाही याला काय रडायला लावलं तुम्ही. आता मला काय माहिती का रडतोय तो. अरे त्याला जेवायला नाही सकाळपासून आणि तो जीव द्यायला चालला गेला होता विहिरीवर पिण्यानं हात धरून आणलाय. हा असं काय झालं? आता काय झालं आता तो म्हणतो मला जेवायला दिलं नाही यांनी. हा घराच्या बाहेर काढून दिलंय. हा तुम्हाला माहिती ना मी काय बनवलेलं नाहीये. भाजीपाला नव्हतं घरामध्ये. हा ते मीच मिसळ आणायला बाहेर गेलो होतो ना. मिसळाला बाहेर घालता. हा हा बरोबर. त्या. तिला काहीच करेल नव्हतं ना. काय बरोबर तुम्हाला चकामकच खायची सवय लागेल बा. मग आता हिला काटायला आला होता. रोजच काम करीत ही घरातलं. हा नाही बरोबर सगळं सगळं बाहेरच खा आता इकडून पुढं. हा आणि याला उपाशी मारी जा म्हणजे तुम्हाला चांगलं पचन होईल.
त्याला कुठे उपाशी ठेवलंय अरे आणि तो डान्स रडतोय पा आता रडतो तो नाटक करीतोय. नाटक करतो का हा तुम्ही गेले का? हा मग ते असंच आहे आमच्या चुगल्या सांगायच्या तुमच्या जवळ. त्या सुमन आईकडे गेलते जेवायला. हा पहा बरं गेला होता का नाही जेवायला? अरे तो कुठं चालला असेल तेव्हा तिने हाक मारीच काय रडत चाललाय हा मग तिने घातलं असेल दोघात जेवायला हा. तिने जाऊन ना तोंडातला घास वाढला एवढं जगाला तमाशा आहे की नाही? घरातलं जाऊन बाहेर सांगायचं. दादा सकाळी मी जेवायला दे मारलं तर तिनं मला काठीनं मारलं. बाई किती खोटं बोलत आहे. अरे दापी जा जरा तो खोटं बोलतोय बरं का? मध्ये बरं का मध्ये मला काठी काढायला नको लावतो हा दादा. तुला कसं सांगतो दादा मी काय काट्या खायला रे का? हा. हा. ये नाल काय म्हणतो परत दादा हा? तुम्ही ना माझी ना चार चौघात चौ घालू नका बरं का? चौ- इथे आजूबाजूचे लोक पाहायला लागले पाहून घ्या. नाही रे चौड घाल लाज नाही वाटत का पाठचा भाऊ आहे आपला हा बरं असलं मग मी काय करू? काय करू पाहिजे झाला शहरा तुम्ही माझ्या बायकोला आहे ना मला बोले सहनच व्हायचं नाही तर. बरं तुम्ही रात्री थांबायचं नाही लगेच निघायचं मग कुठं निघायचं? चला निघा नाही अजिबात थांबायचं नाही हे का बरं काय नाही असं? थांबायचं? हा, आम्ही दोघं आपले काही करू तुम्ही निघा तुमच्या पद्धतीनं चला थांबायचं नाही इकडं चला निघा लगेच आम्ही निघ. जायचं. नाही, नाही, तू तुम्हाला कुठे जाय वाटलं आता? का हे? तू तुम्हाला जाय आता. वाटलं का? हे तुम्ही अशी घरात कसं भांडणं वागता लावून- मग? काय वागले तुमच्या मी नाही सोबत? भांडणं लावली हा? त्या देवाला माहिती हा देवाला माहिती. तुम्ही थांबू नका ए बाई सुन बाई निघ चला मला काय थांबायचं नाही का? तुमच्या दोघांचं ठेका नाही हा घेतलं. जाय 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 तुम्हाला राहायचं तर ए, निघ राहायचं रे माझ्यासोबत. तुला निघायचं निघ निघ हा ती गेली मी काय थांबू इथं हा आता? निघ मी कुठे कामधंदे करील. हा तू बायकोचाच हा. पाय पडाय निघ राहा, तुम्ही निघ रे दोघंच राहा इथं. हा राहतो हा आम्हाला तुमची जागा जमीन काय लागत नाही आम्ही ना तुला आम्ही कोण कसं- देत हा त्यालाच द्या. त्यालाच आणि देईल. ना, त्याला देते कशी देते ना ते बी मी पाहतो. जाय जाय तू कळलं का? हा जाय हा. पण मी जीवत येतो परत भेटणार नाही तुला जाय हा आलो थांब. हा तुम्ही ना आता आहे ना मस्त त्याला खाऊ पिऊ घाला आता. घालील घालील मस्त ताकदवान बनवा आता. मा काही हिंमत आहे जाय हा तू जाय आता तुम्ही ना बर का मेले ना तरी तुमचं तोंड पाहायला येईल. अरे तो बरोबर त्याला जेलमध्ये देईल हा? तू सांभाळशील म्हणून मी जेलमध्ये दे त्याला जाय तू जाय हा मग तुम्ही सांभाळायचं ना. हा. ए थांब का तू? सांभाळील मी हा, सांभाळील, सांभाळा ना हा. मग, आता सांभाळा ना. सांभाळील, उठलं सांभाळील. सुटलं सारं सकाळचं उठायचं आणि मग इकडे तिकडे बोमा मारी जायचं तुम्ही. हम्म. हा? आम्ही हायचे आमच्या बोकांडीच दिले ना तो. नाही नाही बरोबर आहे ना मग कोणा सांभाळायचं मग कोणी कोणा सांभाळायचं सांभाळायचं म्हणजे? मग तुला काय तो आहे ना काही सांगून गेलेच नाही का काय सांगून गेली मला? का भाऊ का जीव लाव म्हणून हा मग मला बाहेरचे काम धंदे नाही का? हा ना मग बाहेर धंद्याला गेला मग तो बायकोला सांगतेच नाही व्यवस्थित मग तिला तिचं हा? काम धंदे करून तिच्या हात पाय चावत आहे दुखत आहे ती म्हणते मला एवढं होत नाही. हा तिची सवय म्हातारी होत- झाली का म्हातारी झाली तिला होत नाही एवढं. तो होता बा तो अपुरतं होतं फक्त भाकरी करायच्या आता तिला होत नाही म्हणून ये बा मिसळ आणली होती. नाही नाही घाल घाल जाय खा हा, आता खातो आम्ही. खा जा ते मिसळ पण द्या. निघ रे तू निघ रे तू निघ ठाक टाकला आता चालले का परत तू आणि दाखवू नको मला द्या. जरा हा खा. आम्हाला नको पीस नाही, कटू दे पीस नाही, कटू दे नको नका. हा पीस कटू दे तिकडे बरं, खा हो, ए तुम्ही एवढ्यासाठीच केलं. ए बरी धाड चला तुम्ही, चला. बरे ए हे बघ निघ 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 हे इथं नाल निघ ए चल घर चल तुला मी ना गावात जातो पावडे घेऊन येतो हा हा दादा आणू ना हा 2-4 पावडे घेऊन येतो बरं इकडे बस बस असं बस आई आई जाऊ हे बघ गंगाराम आता काय झालं माहिती का आता मी लई ताईट बोलायला गेलो आता मी का कोणत्या बळावर बोलत माहिती का जमीन जागा मा नाव होय मा बापाची बरोबर पण आता त्याला तर मी काही गुंठा देणार नाही पण आता तो का जीव मावाला गुतवतोय आई तू लवकर वारून गेली बरोबर आहे तुला आधार द्यायला कोण नाही आता त्याला बायको लवकर केली तो झाला बायकोचा बैल मग त्यापेक्षा आहे ना आता काय करू आपण दोघं व्यवस्थित राहू आता काढून दिले त्यांना बरोबर ना हां मग आता काही नाही आपण घराच्या घरात स्वयंपाक पाणी करी जाऊ हां चालेल ना हां असा जीव द्यायचा नाही हां नाही बरं का नाही हा. देणार आता ते तो जीव दिला तर मग मी कोणा का पाहायचं हां पण दादा हां असं माझं हाल केलं ना रडू नको रडू नको हे सांगून गेली भाऊ मला काय सांगतो महापौराला जीव लावा म्हण असं तसं हां त्याच्यापेक्षा ना ती राहायला लागत होती आणि मी मारायला लागत होतो काय सांगतो तो आहे ना तरी तुला कसं पाहिजे ना 2 भाकरी करून घातल्या असत्या बरोबर की नाही हां आता सांग बरं आता तूही सारखा आणि मी सारखा हां मग जाऊ दे आता रडू नको मी आता दुकाना हॉटेलमधून ना 2-4 वडे घेऊन येतो हां चालेल ना आता रडू नको आणि जाय भाऊ घरात वय दादा हां तुम्ही जाऊन या हा. मी बसतो इथं मी इकडे बसतो का बस मग आता रडू नको हां रडू नको मी लगेच जातो लगेच घेऊन येतो हां हां चल देवा माझ्या आईला घेऊन गेला बरं माझा बाप तरी माझ्या सगळी काही खंबीर उभा आहे आज माझा बाप आज नसता तर माझं कसं झालं असतं
तर पिनू मला घेऊन आला. त्यांनी मला वाचवलं. बरं झालं दादा नाही ना भावल्याला वहिनीला घरातनंच बाहेर काढलं ते. नाही मी सुद्धा आहे ना ह्या दोघांच्या नाकावर काहीतरी बनवून दाखवीन. एक दिवस आहे ना त्याला नाही माझ्या पायापाशी नाक रगडायला लावलं, गंगाराम नाव नाही सांगणार. आत्महत्या करणं पाप आहे. मी आहे ना आता मनामध्ये सुद्धा विचार आणणार नाही की आत्महत्या करीन म्हणून. पण नाही, ह्या भावाला आणि वहिनीला आहे ना मी काहीतरी करून दाखवीन अशी मी हिंमत ठेवणार आता. नाही यांना एक दिवस माझ्या मी पायाशी नाक रगडायला लावलं ना, नाव गंगाराम सांगणार नाही. दादा येईल एवढ्यात, जातो घरात.